हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश कॅरेजमध्ये स्वागत आहे. आता तुमच्याकडे परत नवीन गाडी घेऊन आलो आहे, जी असणारे मारुतीचे मॉडेल. याच्या आधी पण मी त्या गाडीचा बनवलेला रिव्ह्यू, पण ती होती अल्फा मॉडेल. आता जी मॉडेल आहे ती झिटा आहे. तुम्हाला दाखवतो कोणती मॉडेल आहे याची. मित्रांनो, तुमच्या गाडीची की अशी असणार आहे, ही झिटा व्हेरियंट आहे. ठीक आहे, लॉक आणि अनलॉक तेवढं असतं दिलेलं. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला बोट पेस्ट पण भेटून जाईल. ठीक आहे, कीमध्ये फंक्शन. आणि हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन गाडी घेऊन आलो आहे. ही आहे आपली SLX6. याच्या आधी पण मी या गाडीचा रिव्ह्यू बनवलेला, पण ती अल्फा मॉडेल होती, टॉप मॉडेल होती ती व्हाईट कलरमध्ये. आणि ही जी आहे ही रेड कलरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये मरून थोडासा कलर आहे हा. ठीक आहे, आणि याचं व्हेरियंट आहे ते झिटामध्ये आहे, CNG आहे ही. ठीक आहे, आज तुम्ही या गाडीचा पूर्णपणे बनवणार रिव्ह्यू, तुम्ही शेवटपर्यंत बनवणार. यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असेल, याच्यावरती मी तुम्हाला पूर्णपणे आज मी रिव्ह्यू देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला फीचर काय काय भेटतील, नंतर मग CNGचं तुम्हाला किट कसं भेटेल, याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार आहे. आणि एक्सेसरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल याच्यामध्ये. तर तुम्हाला जर बाय करायचं असेल तर बेसिक किट जी असते ती पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, स्टार्ट करतो गाडीच्या फ्रंटपासून. त्याच्याआधी तुम्हाला मी गाडीच्याबद्दल सांगू देतो थोडंसं. ही जी आहे गाडीचं इंजिन तुम्हाला नेक्स्ट जनरेशन असणारे 1.5 लिटरचं दिलेलं असणार आहे याच्यामध्ये इंजिन, जे ड्युअल VVT इंजिन दिलेलं असणार याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल पण असेल आणि CNG पण भेटून जाईल याच्यामध्ये. ठीक आहे, मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक दोघंही ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला याची गाडी भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला टोटल तुम्हाला जी असणार आहे व्हेरियंट, एक असणार आहे सिग्मा, डेल्टा, झिटा आणि अल्फा. हे 4 व्हेरियंट तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील या गाडीमध्ये. ठीक आहे, स्टार्ट करतो पहिल्यांदा फ्रंटपासून. गाडीला फ्रंटला बघितलं तर तुम्ही बघू शकतात, अल्फामध्ये तुम्हाला पूर्णपणे होतं LED तुमचे सगळे हेडलाईट दिलेले होते आणि बाकीचे जे फंक्शन होते ते वेगळे दिले असतात. ठीक आहे, याच्यामध्ये बघा हेडलाईट तुम्हाला असं असताना दिलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला खालच्या साईडला तुम्हाला DR दिलेले असतील, टर्न इंडिकेटरला दिलेले असणार आहे हेडलाईटमध्ये. ठीक आहे, इकडचा हा पार्ट बघू शकता तुम्ही सुझुकीचा, म्हणजे पुढची ग्रिल जी असणार आहे ती तुम्हाला असणार आहे पूर्णपणे क्रोममध्ये दिलेली असते या ठिकाणी. सेंटर तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असणार आहे, खाली तुम्हाला नंबर प्लेट दिलेला असणार या ठिकाणी. आणि इथं बघा हा LED तुम्हाला फॉग लाईट दिलेले असणार आहे यामध्ये. ठीक आहे, आणि साईडला तुम्हाला जर कोणत्याही क्रोममध्ये तुम्हाला काही एक्सेसरीजचा पार्ट लावायचा असेल गार्निशमध्ये, तुम्ही ते पण लावू शकतात. तुम्हाला तो फक्त बाय करावा लागेल यामध्ये. ठीक आहे, हे टोईंग होके चार्टमध्ये दिलेलं या ठिकाणी. आणि खालची ग्रिल तुम्हाला अशी ब्लॅकमध्ये दिलेली आहे आणि खालची जी क्लायडिंग आहे ती सिल्वरमध्ये तुम्हाला भेटेल या ठिकाणी. ठीक आहे, आणि याचे पण तुम्ही घरी बघू शकता, पूर्णपणे तुम्हाला अशी फायबरमध्ये दिलेली असणार आहे ब्लॅकमध्ये. आणि बाजूला पूर्णपणे याची कोटिंग दिलेली असणार आहे क्रोममध्ये तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे, सेमच तुम्हाला इथं पण भेटून जाईल, इथं कोटिंग या ठिकाणी. पुढचं वॉन्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे असं दिलेलं. ठीक आहे, वरती तुम्हाला बघा इथं तुम्हाला वायपर पण दिलेले असतील आणि वॉशर पण तुम्हाला यामध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, आणि ही मॉडेल तुम्हाला असणार आहे CNGमध्ये. CNGमध्ये तर तुम्हाला सांगायला गेलो तर टाकी CNGची तुम्हाला ती 55 लिटरपर्यंत भेटून जाईल यामध्ये. आणि जी पेट्रोलची जी टाकी असणार आहे ती आपली फ्युलची जी टाकी असणार आहे ती तुम्हाला ती दिलेली असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला 45 लिटरपर्यंत. आणि हे बघा इकडे चाडला, इकडे आपलं हे जे असणार आहे आपलं OREM पूर्णपणे बॉडी कलरमध्ये, टर्न इंडिकेटर लाईट दिली असेल इकडे चाईडला. आणि इकडे बघा इथं तुम्हाला ही क्लायडिंग दिलेली असणार आणि इथं पण तुम्हाला ही डिझाईन दिलेली असते यामध्ये. ठीक आहे, ही ब्लॅक कलरमध्ये. पुढचं टायरची तुम्हाला जर साईज सांगायला गेलो तर तुम्हाला टायरची साईज असणार आहे हे बघा 195/60 R. 16 इंची तुमचे हे दिलेले असणार आहे ऑलॉविल, ते डायमंड कटमध्ये तुम्हाला दिलेली असते या ठिकाणी. ठीक आहे, आणि टायर असणार आहे तुम्हाला MRFमध्ये. फ्रंटला तुम्हाला मॅक% स्टूट असणार आहे सस्पेन्शन, आणि पाठीमागे दिलेलं असणार आहे टॉरिझम बीममध्ये. आणि व्हेंटिलेटर तुम्हाला दिलेलं असणार डिस्क, पुढे डिस्क असेल आणि पाठीमागे तुम्हाला दिलेली असणार ड्रम ब्रेक. आणि खालची ग्लायडिंग तुम्हाला अशी दिली असणार, जशी तुम्हाला फ्रंटला दिली होती बंपरच्या खाली, तशी तुम्हाला तर पण भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे, सेमच तुम्हाला पाठीमागे पण असेल डिक्कीच्या साईडला 40 साईडला मला हे अशी ग्लायडिंग भेटून जाईल एक्सेसरीजच्या पार्टमध्ये. हे आणि हे बघा कस्टमरने डोअर हँडल पण क्रोममध्ये करून घेतलेले आहेत, म्हणजे भेटतातच तुम्हाला याच्यामध्ये. तर तुम्हाला जर तुम्हाला बॉडी कलरमध्ये पाहिजे असेल तुम्ही बॉडी कलरमध्ये पण करू शकता यामध्ये. ठीक आहे, आणि तुम्हाला रिक्वेस्ट पण भेटून जाईल या ठिकाणी. सेमच तुम्हाला जर कोणतीही क्लायडिंग पाहिजे असेल इथं इकडे चाईडला, इकडं ही अशी आहे ना क्रोममध्ये तुम्हाला इथं क्लायडिंग भेटून जाते. या ठिकाणी तुम्हाला क्लायडिंग भेटून जाईल, क्लायडिंग भेटून जाते म्हणजे कोणती क्रोममध्ये. पण ज्यांना नको असं ते असं नॉर्मल होतं या ठिकाणी. डोअर वायझर पण तुम्हाला भेटून जातील यामध्ये. ठीक आहे, एक्सेसरीच्या पार्टमध्ये हे आपलं आहे रोफरेल सिल्वरमध्ये भेटलं मला या ठिकाणी. ठीक आहे, इथं तुम्हाला हे भेटणार आणि काहीच बोला शार्पनेसाठी तुम्हाला पाडी दिलेलं असणार वरती. ठीक आहे, आणि हा जो पार्ट आहे तुम्हाला पूर्णपणे बघू शकतात हँडल पण. आणि मेन म्हणजे तुमची डोअरची तुम्ही साईज पण बघू शकता किती मोठी येते, म्हणजे जेव्हा जे तुम्ही बघू शकता की याचा स्पेस पण किती मोठा आहे याच्यामध्ये दिलेला. तुम्हाला दाखवून पण येतो स्पेस. हे बघा स्पेस भरपूर मोठा आहे याच्यामध्ये. तुम्हाला फक्त पाठीमागे तुम्हाला इथं हे असतील तुम्हाला 2 सीटर आणि पाठीच्या तुम्हाला दिले असतील इथं. हे बघा इथं पण तुम्हाला हे पाठीमागे सध्या फोल्ड केलेला एक सीट तो वरती केला ते तुम्हाला बरोबर होऊन जाईल. आणि तुम्हाला पाठीमागे बघा तिथं CNG तुम्हाला टाकी दिलेली असते पाठीमागे.
मेन म्हणजे ही गाडी तुम्हाला ना स्पेससाठी एकदम परफेक्ट आहे. ही एक गाडी आणि एक असणार एर्टिगाची. एर्टिगामध्ये पण तुम्हाला तशीच भेटेल साईज, पण ती पाठीमध्ये साईडला तुम्हाला 3 रो भेटेल. या ठिकाणी 3 लोक बसू शकतात पाणी साईडला, आणि पाठीमागे फक्त तुम्हाला 2 भेटू शकतात बसणारी लोक या ठिकाणी. ठीक आहे. आणि पाठीमागच्या तुम्हाला साईडला तुम्हाला असणारे ड्रम ब्रेक या ठिकाणी. सेंटरला तुम्हाला दिलेलं असतं सुझुकीचा लोगो. हे आपले मड फ्लॅग दिलेलं असेल का साईडला. ठीक आहे. आता तुम्हाला मी रिअल प्रोफाईल दाखवतो. इथं पण बघू शकतो तुम्हाला ही कास्ट तुम्हाला अशी असणार आहे पूर्णपणे. ठीक आहे. पाठीमागची टेल लाईट तुम्हाला पूर्णपणे असणारे ही एलईडीमध्ये दिलेली असेल बघा. इथं तुम्हाला हे पूर्णपणे हे दिलेलं असं नाही एलईडीमध्ये टेल लाईट या ठिकाणी. एलईडीमध्ये सॉरी हे DRL दिलेलं असेल या ठिकाणी. आणि हे आपले रिव्हर पार्किंग लाईट आहे. टर्न इंडिकेटर लाईट दोघंही तुम्हाला दिलेलं असणार आहे. हे हॅलोमध्ये दिलेलं असेल या ठिकाणी. ठीक आहे. इथं तुम्हाला लाईट भेटणार आणि हे तुम्हाला फक्त असं शोमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी. इथं पण आणि इथं पण या ठिकाणी. ठीक आहे. नेक्स्टची ब्रँड तुम्हाला इथं भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. इथं तुम्हाला वायफर असणार आहे. वरती वॉशर असेल. हे आपले हाय माउंट स्टॉप लॅम्प आहे. स्पॉइलर भेटेल या ठिकाणी हे. आणि इकडचे ही बघा इथं सुद्धा तुम्हाला सुझुकीचा लोगो असेल. वरती तुमची ही पट्टी दिलेली असणार आहे क्रोममध्ये. नंबर प्लेटसाठी तुम्हाला दाखवली दिली असेल. SLX60 ब्रँडिंग दिली असते क्रोममध्ये. रिफ्लेक्टर असेल एका साईडला. आणि 4 पार्किंग सेन्सर तुम्हाला त्या ठेवण्यात येईल. पाठीमागची लाईटिंग तुम्हाला अशी दिलेली असणार एका साईडला. ठीक आहे. ही पण तुम्हाला सिल्वरमध्ये असेल. ऑल साईडला म्हणजे 4 साईडला तुम्हाला असं दिलेलं असतं. आणि तुम्हाला इथं बघा पाठीमागे कॅमेरा भेटेल या ठिकाणी. अल्फा मॉडलमध्ये पण तुम्हाला कॅमेरा भेटतो या ठिकाणी. आणि सेमच तुम्हाला झिटा मॉडलमध्ये भेटून जाईल. फक्त सिग्मा आणि डेल्टा या ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही. आपली या मॉडलमध्ये तुम्हाला कॅमेरा डान्सर आहे. तुम्हाला जर ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला लावत असेल तुम्ही तो लावू शकता. बघा या क्रोमच्या ठिकाणी बघा तुम्हाला तर ही ब्लॅक कलरची तुम्हाला पूर्णपणे पियानो ब्लॅकमध्ये तुमची ही डिझाईन दिलेली असते या ठिकाणी. ठीक आहे. क्रोमच्या ठिकाणी 45 लिटर पण तुमची गाडीची पेट्रोलची टाकी असेल दिलेली. सेमच बघा याच्या खालच्या साईडला तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे आपलं टोईंग हुक. खाली तुम्हाला टोईंग हुक दिलेलं असेल आणि स्पेअर व्हीलमध्ये दिलेलं असणार खाली. ठीक आहे. आता मी तुम्हाला डिक्की ओपन करून दाखवतो गाडीची. डिक्की तुमची अशी असणार दिलेली. हे वरच्या यायला तुम्हाला हे बघा फायबरमध्ये तुमचं हे कवर दिलेलं असतं या ठिकाणी. ही आपली CNGची टाकी दिलेली असेल तुम्हाला. हे बघा 55 लिटरची तुमची CNGची टाकी दिलेली असणार आहे. आपलं टूल किट जो असेल तो तुम्हाला ते दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे सीट तुमचे हे 2 असतील असे दिलेले. आपण हे करू शकतो. ठीक आहे. पाठीमागे 2 पुढे 2 आणि त्या पुढे अजून 2 लोक म्हणजे एकूण टोटल 6 लोक इथं मारू शकतात. जर एक लहान मुलगा असेल तर तो वेगळाच. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता मी डिक्की बंद करतो. याच्यामध्ये तुम्हाला बूट पेस्ट केला असं भेटत नाही. तुम्हाला फक्त एवढीच भेटते वरती कारण की इथं टाकी खाली येऊन जाते या ठिकाणी CNGची. आणि वरतून फक्त तुम्हाला एवढं फक्त बूट पेस्ट भेटून जातो यामध्ये. ठीक आहे. बाकीचं जे पण असणार आहे आपलं टूल किट तुम्हाला याच्यावरती आतमध्ये भेटून जाईल. ठीक आहे. टूल किटच्या ठिकाणी या ठिकाणी. ठीक आहे. आता मी डिक्की बंद करतो आणि रिअर डोअर ओपन करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. हे बघा रिअर डोअरच्या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जातं कसं आहे हा डोअर. ठीक आहे. हा पूर्णपणे तुमचा असणार फायबरमध्ये. ठीक आहे. इथं तुम्हाला थोडंसं सॉफ्ट टच दिलेलं असेल वेगळ्या. क्रोम डोअर हँडल पॉवर एंट्रीचे तुमची स्विच दिलेली असणार. 4 स्पीकर तुम्हाला दिलेले असतील. तुम्हाला याच्यामध्ये ट्विटर पण भेटून जाईल. पुढे बघा तुम्हाला जे सेकंड टॉप मॉडल आणि टॉप मॉडल या ठिकाणी तुम्हाला ना ट्विटर आणि प्लस तुम्हाला स्पीकर भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. आणि हे जे असणार सीट तुमचे फॅब्रिकमध्ये दिलेलं असणार. ठीक आहे. आणि हे वस्तू तुम्हाला कवर आहे. कस्टमरने हे कवर लावून घेतलेले आहेत. याच्या आधी म्हणजे गाडी जशी येते त्याची याला कवर नसतात पण हे लावून भेटतात कवर एक्सेसरीच्या वार्डमध्ये. ठीक आहे. सेमच बघा इथं तुम्हाला हे आपलं रिक्लाइन करण्यासाठी दिलेलं असणार आहे. आणि पाठी पुढे करण्यासाठी ही लिव्हर दिली असणार आहे. आणि स्पेस पण तुम्ही बघू शकता किती मोठा आहे तो. म्हणजे तुम्हाला आरामशीर बसता येईल अशा पद्धतीने सीटची पण तुम्हाला ॲडजस्टमेंट तुम्हाला ते दिलेली असणार या ठिकाणी. म्हणजे तुम्ही बघू शकता याची हे जो डोअर आहे ना हा पूर्णपणे 90मध्ये पूर्णपणे हा ओपन होतो. सध्या इथं होणार नाही कारण की इथं साईडला काच आहे या ठिकाणी. इथं काच असल्यामुळे तिला नको टचवर म्हणून दाखवून देतो. हे 90 डिग्रीमध्ये तुमचा हा डोअर पूर्णपणे ओपन होईल या ठिकाणी. ठीक आहे. आणि स्पेस पण एवढी मोठी आहे की तुम्हाला यामध्ये तुम्ही 7 सीटर पण लोकांना आरामशी बसू शकता. 7 किंवा 8 जसे तुम्ही बसवत असे तसे फक्त बसताना तुम्हाला स्वतः थोडंसं ॲडजस्टमेंट करून तुम्हाला त्यामध्ये बसावं लागेल. ठीक आहे. आतमध्ये बघा इकडे तुम्हाला ACची वेंट दिलेली असेल या ठिकाणी. ठीक आहे. हे ACची वेंट आहे वरती आणि हे फॅनचे तुम्हाला हे दिलेलंच नाही लेवल. तुम्हाला कितीच्या याच्यावरती याच्यावर ठेवायचं फ्लोवरती तुम्ही ॲडजस्ट करू शकतात. इथं पाडगी तुम्हाला लॅम्प दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे बघा इथं पण बघा पाडगी तुम्हाला इथं कप होल्डर भेटेल. कप होल्डर पण भेटून जाईल इथं दोघे साईडला. आणि प्लस 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट पण भेटून जाईल ते बघा त्या ठिकाणी. 12 वॉटचं तुम्हाला त्याचं सॉकेट भेटून जाईल इथं. तुम्ही मग मोबाईल काय चार्ज करायचं असं तुम्ही ते पण करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला मी आतमध्ये पण बसून दाखवतो. 1 मिनटं. हे बघा मित्रांनो
वरची हा हेडरूम जो आहे तो भरपूर मोठा बघा, त्याच्यामुळे तुम्हाला स्पेस पण चांगला वाटतो. तुम्हाला लेग रूममधून पण दाखवतो. हे मित्रांनो हा लेग रूम आहे माझा. ठीक आहे, हे सध्या एवढंच पाहिजे. आता ही सीट मी माझ्या याच्यानंतर पुढे हे केलेली सेट या ठिकाणी थोडीशी आपण पुढे जरी केली ना तरी पण इथं भरपूर मोठी जागा तुम्हाला भेटून जाईल पाय ठेवण्यासाठी. हे बघा आरामशीर आपण याचा पाय ठेवू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, इथं मला फायर एक्सटेन्शन तुम्हाला हे भेटून जाईल यामध्ये, कारण की CNG असल्यामुळे तुम्हाला हे भेटून जाईल गाडीच्या आतमध्ये. ठीक आहे, सॉफ्ट डोअर हँडल असतील वरच्या साईडला तुम्हाला दिलेले या ठिकाणी. ठीक आहे, फाडीमध्ये तुम्हाला दोघंही फिक्स असतील, फक्त इथं तुम्हाला सॉफ्टमध्ये दिलेले असणार आहे. हा लॅम्प भेटेल तुम्हाला हॅलोमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, आणि फ्रंटला पण तुम्हाला हे भेटतील लॅम्प या ठिकाणी. ठीक आहे, हे आपलं हेडरेस्ट पण वरती तुमचे माउंटेड असणार आहे. सगळे तुमचे माउंटेड असतील बघा. पाठीमागचे पण तुम्हाला माउंटेड असतील दिलेले सीट हेडचे. ठीक आहे, इथे साईडला तुम्ही स्पेस पण बघू शकतात. खाली पण तुम्हाला बघा स्पेस पण भरपूर भेटेल या ठिकाणी, आणि बसायला पण तुम्हाला आरामशीर होईल या ठिकाणी. आणि स्पेस पण बघायची किती मोठी ही दिलेली आहे विंडो, त्याच्यामुळे तुम्हाला जो बाहेरचा जो लुक असेल ना तो अजून असं तुम्हाला क्लिअर कट दिसेल सगळीकडून या ठिकाणी. पाठीमागे पण तुम्हाला तसं भेटेल मस्त की. आणि बसायला मेन म्हणजे समज जागा मस्त दिलेली यामध्ये. फक्त डिक्की नसल्यामुळे तुम्हाला वरती तुम्हाला कॅरेज बॅग तर लावायचं तर तुम्ही ते लावू शकतात. कॅरेज बॅग आपलं स्टोअर करण्यासाठी, आपलं सामान बिमान ठेवण्यासाठी. इथं पाठीमागे तेवढी तुम्हाला स्टोरी भेटणार नाही या ठिकाणी. आता मी तुम्हाला ड्रायव्हर साईडचा डोअर ओपन करून दाखवतो. आणि हे बघा हे तुमचे हे जे असणार आहे आपलं काय म्हणतात सीट बेल्टचे हे आपले हे लिव्हर हे तुम्हाला फिक्स असतील दिलेले, हे ॲडजस्ट नाही होणार या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला बॉटल वगैरे दिलेली असेल आणि ही थोडीशी स्पेस दिली असणार आहे न्यूजपेपर ठेवणारी. पण तुम्हाला सेमच असं दिलेलं. ठीक आहे, 90 डिग्रीमध्ये तुमचा हा पूर्णपणे डोअर ओपन होईल. इथं मग तुम्हाला इथं सिल्वरमध्ये आणि ही ओडरमध्ये तुम्हाला इथं ही डिझाईन दिलेली असणार आहे. ठीक आहे, हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिलेला असेल, क्रोम डोअर हँडल दिलेलं असेल, ORVNची कंट्रोल, लॉक अनलॉकची कंट्रोल, आणि आपले पॉवर विंडोचे तुमचा इथं स्विच दिलेलं असणार आहे. ठीक आहे, अप अँड डाऊन. बॉटल होल्डर असेल 1 लिटरचं तुम्हाला बॉटल होल्डर दिलेलं असेल, स्पीकर दिलेलं असणार आहे, थोडी स्पेस दिलेली असेल. हे आपलं हँडल आहे या ठिकाणी दिलेलं. इथं पण तुम्हाला थोडंसं सॉफ्ट डोअर दिलेलं असणार एका साईडला. ठीक आहे, हा बघा इथला ही गाडी तुम्हाला असणार मॅन्युअलमध्ये 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअलमध्ये ही गाडी भेटेल. ॲटोमॅटिकमध्ये पण भेटेल आणि मॅन्युअलमध्ये पण तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, हे बघा हे पाठी पुढे करण्याचं असणार आहे सीट लिव्हर. ठीक आहे, पेट्रोलचं कॅप ओपन करण्यासाठी तुम्हाला इथे दिलेलं असणार आहे. आणि इकडच्या आलं तुम्हाला दिलेलं असणार आहे इथं. तर हे आपलं बोर्ड ओपन करण्यासाठी दिलेलं असणार आहे. आणि हे स्टोरेज आहे, काय तुम्हाला ते ठेवायचं असेल काय पेपर किंवा आपलं वॉलेट बिल आहे त्याच्यासाठी तुम्हाला इथं दिलेलं असणार. ठीक आहे, किंवा आपले हे असतात आपले टोलचे टॅक्सची जे पावती असेल ते पण तुम्ही ठेवू शकता त्यामध्ये. ठीक आहे, हे आपलं ट्रॅक्शन ऑन ऑफ करण्यासाठी आहे. आणि हे आपण CNG टू आपलं पेट्रोलमध्ये आपण हे चेंज करू शकतो, याचं आपण दिलेलं बटन. ठीक आहे, इथं तुम्हाला इंजिन इम्युला जर दिलं असणार आहे, एकडं स्टार्ट स्टॉपडं दिलेलं असणार या ठिकाणी. इथं पण तुम्हाला बघा इथं मला ही ओढमध्ये तुमची डिझाईन दिलेली असणार आहे. हे आपले ACची वेंट दिलेली असेल, इथं पण असणार आहे ACचे वेंट. पुढचा फायबरमध्ये तुमचं हे पूर्णपणे डॅशबोर्ड दिलेलं असणार या ठिकाणी. स्टेअरिंगवरती बघा आपले हे असणार आहे क्रूज कंट्रोल दिलेलं असेल, एन्फोटेनमेंट सिस्टमची कंट्रोल दिलेली असेल. सेंटरला तुम्हाला सुझुकी लोगो असेल, बाजूला तुम्हाला इथं बघा इथं क्रोमध्ये ही डिझाईन दिलेली असणार आहे. ठीक आहे, सीट तुमचे तुम्हाला दाखवून येतो. हे आपल्या हाईट ॲडजस्टेबलचं असणार दिलेलं. ठीक आहे, रिक्लाईन करण्यासाठी. आणि हे बघा सीट पण तुम्ही उचलते, हे कवर आहे पूर्णपणे. ठीक आहे, फॅब्रिकमध्ये दिलेलं. आणि हे आपले हेड आपले माउंटेड दिले असणार आहे, आर्म रेट दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे, तो मी आतमध्ये बसून दाखवतो. हे मी बसलो आहे आरामशीर बघा. तुम्हाला मागाशी सांगितलं की माझ्या याच्यानंतर तुम्ही ही गाडीचं हे सीट मी हे केलेलं आहे, म्हणजे ॲडजस्ट केलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला हे दाखवून दिलं. हे आपले कॉलिंगची कंट्रोल असेल, माईक दिलेलं असणार इकडे साईडला. आणि हा एन्फोटेनमेंट सिस्टम दिलेला असणार आहे 7 ते 8 इंचीमध्ये. ठीक आहे, टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला भेटेल थोडंसं मोठं यामध्ये. ठीक आहे, ह्या साईड लांब असणार आहे. ऑटोमॅटिक तुम्हाला इथं क्लायमेट कंट्रोल दिलेलं असेल, वरती तुम्हाला IR घेऊन दिलेलं असतील. इथं तुम्हाला सनग्लास ठेवण्याची जागा दिली असणार आहे. हे आपले हे असणार आहे हॅलोमध्ये आपले लाईव्ह लांब दिलेलं असते इकडे जायला. आणि इकडं हा माईक दिलेला असणार. ठीक आहे, हे बंद करून टाकतो. सनवारीचं ठिकाणी इथं तिकीट होल्डर दिलेलं असेल या ठिकाणी. ठीक आहे, आणि हे असणार इकडे जायला मला मिरर दिलेलं असेल या ठिकाणी. ओके, जी पण बघा इथं ही पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे हा असणार आहे ओढमध्ये दिलेला. ठीक आहे, डिझाईन तुम्ही बघू शकता तुम्हाला कशी वाटली डिझाईन तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. तुम्हाला दुसरीपर्यंत पाहिजे असेल तुम्ही ती लावू शकतात. आफ्टर मार्केट तुम्हाला काय चेंज करायचं असेल तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, सेमच बघायचं तुम्हाला सिल्वर ग्रेमध्ये तुम्हाला ही पट्टी दिली असणार आहे या ठिकाणी. ACचे वेंट दिलेली असेल. ठीक आहे, हे साईडला 2 तुम्हाला इकडं भेटेल एअरबॅग, आपला ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड. आणि बाकीचे जे पण असणार आहे तुम्हाला इकडे साईडला भेटून जाते एअरबॅग, पिलोच्या ठिकाणी आपले असे कटरच्या ठिकाणी एअरबॅग्स. ठीक आहे, पुढचं इन्स्ट्रुमेंट कस्टमर तुम्ही बघू शकतात कसं येते. ठीक आहे, याच्या लावून तुमचा हे स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे.
आणि इकडे असणारी आपली फ्यूलची इकॉनॉमी मध्ये MID दिली असेल, RPM मीटर दिलेलं असेल इकडच्या साईडला आणि ही असणारी इकडच्या साईडला CNG किती भरलेली आहे ती. ठीक आहे. गाडीचं चावी आतमध्ये ठेवलेली मी इथंच आहे. ठीक आहे. गाडी तुम्हाला मी स्टार्ट करून दाखवतो. ठीक आहे. हे बघा असं तुमचं पुढचं हे स्टार्ट होईल. ठीक आहे. सेंटरात तुमचं बघा वरती तुम्हाला बघा MIDमध्ये तुम्हाला दिलेलं असणार टायमिंग, टेम्परेचर, सध्या लो फ्यूल, स्टार्टिंग अशी असेल आपली इन्फॉर्मेशन सिस्टीमची. ठीक आहे. हे तुम्हाला सगळं भेटून जाईल. आपलं मीडिया असणारे, नंतर मग फोन कनेक्शन असणारे, नंतर मग तुम्ही मोबाईलद्वारे तुमचं कनेक्टिव्हिटी करू शकता ब्लूटूथनुसार. आपलं नॅव्हिगेशन पण तुम्हाला जे दिलं असणार आहे. ठीक आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे, क्लॉक पण असेल दिलेला आहे यामध्ये. ठीक आहे. हे आपल्या साईडला तुमचे फंक्शन दिलेले असतील. हे पॉवरचं आहे, दोघं म्यूट ह्याचे आहेत, व्हॉल्यूमचे, म्यूटचं. इकडे आपला बॅक करण्यासाठी म्युझिकचं आहे, सेटिंग आहे आणि हे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळी सिस्टीम भेटून जाईल. डिस्प्ले, डेट, तुम्हाला काय काय करायचं असेल तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे. चेंजेस या ठिकाणी, सिक्युरिटी सिस्टीम हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. फोन कनेक्शन तुम्ही करू शकतात. सध्या मोबाईलचं काही कंडिशन नाही ब्लूटूथनुसार. ठीक आहे. कनेक्टिव्हिटी नॅव्हिगेशनसाठी. ठीक आहे. मीडिया, FM आणि तर USB तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये. हे बघा तर तुम्हाला 12 वॉटचं तुम्हाला ते सॉकेट दिलेलं असणार इथं या ठिकाणी आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिलेलं असणार USB पोर्ट. जर तुम्हाला जर ऑक्स पण लावून घेता तर तुम्ही ते एक्सेसरीच्या पार्टमध्ये पण तुम्ही लावू शकता. आणि हे आपलं आहे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ACचं. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला स्वतः दिलेलं डोअर पण बंद करतो. ते थंड गार पाडा तुम्हाला पण जाणवेल थोडंसं, म्हणजे मला जाणवेल तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला हे दिलेलं असणार स्पीकर. ठीक आहे. आणि हे बघा इथं तुम्हाला इथं तुम्हाला दिलेलं असणार ते आपला हा टायमिंग. खाली तुम्हाला डिटेल्स यायचं त्या ठिकाणी आणि आपण इथून चेंज करू शकतो. हे बघा मोशन, फ्रंट, रिअर, नंतर मग टॉर्क, पॉवर, एक्सेल ब्रेक्स, नंतर मग CNGमध्ये तुमचं किती आहे, बाकी मोर टायमिंग सगळे CNGचा ते पण तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. ठीक आहे. CNGमध्ये किती भरलेलं आहे ते पण दिसत राहील. ठीक आहे. ड्रायव्हिंग टायमिंग आहे हे तुम्हाला सगळं दिसत राहील. ठीक आहे. सेमच इकडं पण हे बघा ट्रिप A, ट्रिप B किती किलोमीटर झाले ते हे पण इथं खाली सेट करू शकतो. ठीक आहे. आणि बाकीचे ते सगळे फंक्शन आहे आपलं. हे लो ऑइल प्रेशर लाईट आहे, नंतर इंजिन लाईट आहे, बॅटरीचं तुम्हाला लेवल दिसत राहील यामध्ये. हे सीट बेल्ट रिमाइंडर असणारे दिलेलं आहे इथं. ठीक आहे. इकडे आपलं हे दिले असणारे हँडब्रेक सध्या झालं त्याच्यामध्ये दिलं असणार आहे. हे वरती तुम्हाला टेम्परेचर ते असणार आहे वरती, मग कितीचं हे आहे आपलं फ्लोईंग आहे तिची रेड कलरमध्ये, ब्लू कलरमध्ये. आणि ते हे बघा इथं तुम्हाला इथं वरती तुम्हाला ब्लू कलरमध्ये इथं लाईट दिलेली असणार आहे. ठीक आहे. आणि हे बघा हे इकडं आपले असणार आहे याचे वायपरचे कंट्रोल. ठीक आहे. आणि इकडच्या साईडला तुम्हाला असणार आहे हेडलाईटचे आणि प्लस इंडिकेटर इकडच्या साईडला दिलेले असणार आहे. स्पीकर दिलेले असेल, दोन ट्विटर दिलेलं असेल इकडच्या साईडला. आणि पुढचा डॅशबोर्डमध्ये तुम्ही बघू शकतात किती मोठा आहे तो. आणि मेन म्हणजे प्लेन आहे या ठिकाणी. ठीक आहे. पुढच्या वेळेला तुम्हाला ACची इव्हेंट दिलेली असेल इथं. या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टी रिगार्डिंग तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्हाला 360 कॅमेराचा भेटेलच. ठीक आहे. पार्किंग सेन्सर पण भेटून जातील. नंतर मग हे असणारे आपलं ABS, EBD, ESP, हिल होल्ड असिस्ट पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. ठीक आहे. ग्लव्ह बॉक्स तुम्हाला असणारे हा एवढा. ठीक आहे. बाकीचे तुम्हाला टूल किट आणि फर्स्ट एड किट पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. या ठिकाणी एवढं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. साली खाली फक्त तुम्हाला मॅट तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे. इथं तुम्हाला 2 कप होल्डर दिलेलं असतील. हे मोबाईल ठेवण्यामध्ये जागा दिली असणार आहे. जर तुम्हाला वायरलेसमध्ये पण तुम्हाला जर लावून घेत असेल तर तुम्ही इथं लावू शकतात. पण तो एक्सेसरीच्या पार्टमध्ये टॉप मॉडलमध्ये भेटून जातो, त्याच्यामध्ये भेटत नाही तुम्हाला. ठीक आहे. हँडब्रेकमध्ये जागा दिसणार आहे. आणि हे जे फक्त तुम्हाला पाठीमध्ये फक्त पुढे होईल फक्त आर्मरेस्ट बस. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोरेज बिरेज भेटणार नाही. तर तुम्हाला लावा तसं तुम्हाला ते एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. स्टोअर पण तुम्हाला पाहिजे असेल तर. ठीक आहे. हे आपले पॉवर युनिटचे तुम्हाला स्विच आहे, क्रोमोडोर हँडल आहे. आणि हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसले असणार आहे. तुम्हाला इथं काही लावायचं असेल आपलं डिझाईन म्हणून वुडन टाईपचं असंच तुम्ही ते एक्सेसरीच्या पार्टमध्ये पण तुम्ही लावू शकता. तर सेंटरला तुम्हाला सुझुकीचं लोगो दिलेलं असणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला टॉप मॉडलमध्ये ना हे जे सीट असतील ना हे तुम्हाला व्हेंटिलेटर असणार दिलेले आहे. ठीक आहे. आणि फक्त झिटा मॉडलमध्ये तुम्हाला आय थिंक हे भेटत नाही. ठीक आहे. 17.78 सेंटीमीटर तुमचा हा स्मार्ट प्ले अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले तुम्हाला भेटून जाईल टचस्क्रीनमध्ये. प्रीमियम साऊंड सिस्टीम असणार आहे. ऑनबोर्ड व्हॉइस असिस्ट तुम्हाला दिलेलं असणार आहे. आता मी गाडी बंद करतो आणि तुम्हाला बोर्ड पण काम दाखवतो. ठीक आहे. ठीक आहे. गाडी बंद झाली. गाडी बंद झाली. आता डोअर ओपन करूया. बोनट ओपन कुठे ग इथे. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो, नंतर तुम्हाला दाखवतो.
तुमच्या गाडीचं हे तुम्हाला बोर्डाचं ओपन होईल. आयसोलेशन जागा दिली असणार होती. ठीक आहे. इंजिन तुम्हाला असं दिलेलं असणार आहे. 1.5 लिटर तुमचं के सिरीज इंजिन दिले असणार आहे. डुएल जेट डुएल VVT इंजिन भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल प्लस CNG मध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि ॲटोमॅटिक आणि मॅन्युअली ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ठीक. आपला इंजिन तुम्हाला 1462 सीसीचं तुम्हाला दिलेलं असणार आहे. जी मॅक्झिमम पॉवर जी जनरेट करते ती तुम्हाला असतात 75.8 PHPची, जी 6000 RPM चालली जाते पेट्रोलमध्ये. आणि 136 NMचा टॉर्क भेटतो. 136.8 NMचा टॉर्क भेटतो. तो 4400 पर्यंत RPM चालला जातो. CNGमध्ये तुम्हाला जी पॉवर भेटते ती CNGमध्ये भेटते 64.6 BHPची, जी 5500 RPM चालली जाते. आणि CNGमध्ये जो NMचा टॉर्क भेटतो तो 121.5 NM पर्यंत भेटतो. तो 4200 RPM पर्यंत चालला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअली आणि 6 स्पीड ॲटोमॅटिक तुम्हाला गेअरबॉक्स पण भेटवतात. त्याच्यामध्ये मायलेज जी क्लेम केलेली कंपनीकडून ती वेगवेगळी असणार आहे. CNGमध्ये वेगळी आहे आणि पेट्रोलमध्ये पण तुम्हाला वेगळी दिलेली असणार आहे. आणि मेन म्हणजे NCAP तुम्हाला ग्लोबल रेटिंगमध्ये तुम्हाला ही 3 स्टारमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. इकडे तुम्हाला ABSची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे. ठीक आहे. हे तुमचे सगळे फंक्शन दिलेले असेल. ठीक आहे. हे इंजिन आहे 4 सिलेंडर दिलेलं असतं या ठिकाणी तुम्हाला इंजिन. ठीक आहे. या ठिकाणी बॅटरी आणि हे आपले फ्यूजचे तुम्हाला कंट्रोल दिलेलं असतात. ठीक आहे. आणि का तुम्हाला खाली हा दिलेला असतो फॅन. ठीक आहे. आणि खाली तुम्हाला पूर्णपणे पॅकिंग हवी असेल तर तुम्ही ते एक्सेसरीच्या पाठमधून ते लावू शकतात. ठीक आहे. आता मी बोनट बंद करतो. ठीक आहे. आणि बघा तुम्हाला फीचर आणि स्पेसिफिकेशन आणि डायमेन्शन तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सेम असणार आहे. एका गाडीमध्ये काय वेगळं नसणार. डायमेन्शन तुम्हाला सेमच भेटून जाईल त्यामध्ये. त्यानंतर उचलतो तर हेवी वाटते थोडंसं. हां हेवीच आहे. हा तसं सेमच आहे. ठीक आहे. ठीक आहे. गाडीत तुम्हाला बाकीचं तुम्ही लुक बघू शकतात कसं आहे. मला तो भेटतो दिसतो यामध्ये. ठीक आहे. इथे पण पूर्ण तुम्हाला ऑल साईडला 4 साईडला तुम्हाला बघितलं ही ग्लायडिंग भेटून जाईल ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे. ही ग्लायडिंग असणार आहे. नंतर मग ते गार्ड दिलेलं असेल या ठिकाणी. आता तुम्हाला तुम्ही फूट रेस जर लावायचं तुम्ही ते पण लावू शकता. फूट रेस ॲक्सेसरीच्या पाहिजे तुम्हाला फक्त ते बाय करावं लागते. बेसिक किटमध्ये नॉर्मल तुम्हाला भेटून जाईल. आपला वायझर भेटत भेटून त्याच्यामध्ये. ठीक आहे. कवर वेळ असणार आहे गाडीचं. त्याच्यामध्ये दिलेलं सीट कवर असतील आणि बाकीचे थोडेसे 2-3 एक हे भेटून जाईल तुम्हाला ॲक्सेसरीच्या पाठमध्ये. यामध्ये तुम्हाला सेफ्टी रिगार्डिंगमध्ये तुम्हाला बघायचं तर तुम्हाला एमर्जन्सी अलर्ट दिलेलं असणार आहे. ब्रेकडाऊन नोटिफिकेशन असेल. स्टोरन व्हेकल असणार आहे दिलेलं. ठीक आहे. नोटिफिकेशन असेल. ट्रॅकिंग पण दिलेलं असणार आहे. टो अवेल अलर्ट पण दिलेलं असणार आहे. ट्रॅकिंग जिओ फ्रेन्स असणार आहे. टाईम फ्रेन्स असणार आहे. वेलियंट अलर्ट दिलेली असणार आहे. नंतर मग ट्रिप अँड ड्रायव्हिंग बिहेवियरमध्ये तुम्हाला ट्रिप समरी दिलेली असणार आहे. तुम्हाला दाखवलीच. ड्रायव्हिंग बिहेवियर दिलेली असणार आहे. शेअर अँड ट्रिप हिस्ट्री दिलेली असणार आहे. एअर गाईड्स असणार दिलेला. अराउंड डेस्टिनेशन व्हेकल लोकेशन शेअरिंग असणार दिलेली. अलर्टमध्ये तुम्हाला असणार आहे. ओव्हर स्पीड असणार आहे. नंतर मग सीटमेट रिमाइंडर असणार आहे. AC लीडलिंग असणार आहे. नंतर मग ट्रिप असणार आहे. स्टार्ट अँड एंड या ठिकाणी दिलेली असणार आहे तुम्हाला. लो फ्यूल असणार आहे. लो रेंज असणार दिलेली याच्यामध्ये. ठीक आहे. रिमोटमध्ये तुम्हाला फंक्शन असणार आहे. डोअर लॉक नंतर मग कॅन्सल लॉक नंतर मग हॅझर्ड लॅम्प ऑन ऑफ होऊन जेव्हा ते हेडलाईट तर तुम्हाला ऑफ होतील. अलार्म भेटेल. नंतर इमोबिलायझर असणार आहे. सुझुकी कनेक्टिव्हिटी स्किल दिलेलं असणार आहे. ॲमेझॉन Alexa पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला ड्युअल हॉर्न पण दिलेलं असणार आहे. नंतर मग तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. सिक्युरिटी अलार्म दिलेलं असणार आहे. सेंटर लॉकिंग असेल. LED तुमची फॉग लाईट लॅम्प असणे दिलेली. ऑन रोडमध्ये तुम्हाला ही गाडीची जाणार आहे 14,84,061 रुपयामध्ये तुमचा ऑन रोड प्राईस दिलेली असणार आहे या गाडीची. ठीक आहे. आणि जी हायब्रिड आहे तिची तुम्हाला ती प्राईस वेगळी दिलेली असणार आहे. ही आहे झिटा फक्त मॅन्युअली. ठीक आहे. ही हायब्रिड नाही आहे. नॉन हायब्रिडमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. ही जी गाडी आहे. चला मग मित्रांनो तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि माझ्या चॅनलचं जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जसे जसे मी गाडीची व्हिडिओ बनत राहील किंवा बाईकची किंवा कारची व्हिडिओ बनत राहील तुमचे त्याच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे. चला मग मित्रांनो आत्तापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर पण देऊन टाकतो. कोणाला इन्क्वायरी करायची असेल या गाडीबद्दल तुम्ही इथे येऊन करू शकता. हा शोरूम तुम्हाला दिले असणार डोंबिवलीमध्ये तुम्हाला शिरवाडा ठिकाणी हा शोरूम भेटून जाईल. आणि अपोजिट साईडला तुम्हाला वेलॉक्स मोटर्स पण असणार तिचे कमर्शियल व्हेकल्स तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. मारुतीचं शोरूम असणार ते पण. तर कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही ते येऊन करू शकतात. प्लस तुम्हाला फोन नंबरमध्ये भेटून जातील. तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता की डायरेक्टली किंवा गाडीला टेस्ट ड्राईव्ह पण तुम्ही करू शकतात. ठीक आहे. चला मित्रांनो.